रेणुकानगर येथे पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारातून लोखंडी रॉड व कोयत्याने मारून एकाचा 9 जणांनी केला खून. विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल. पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारातून एकाचा 9 जणांनी मिळून लोखंडी रॉड व कोयत्याने मारून खून केला आहे. अथर्व दिनेश जाधव, वय वर्ष 19, राहणार बिजापूर रोड असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मैताचे वडील दिनेश प्रकाश जाधव, वय वर्ष 50, राहणार बिजापूर रोड सोलापूर यांनी बिजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. यात हकीकत अशी की फिर्यादीचा मुलगा अथर्व यास पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारातून आरोपी प्रसाद लोंढे, बाळू काळे, सागर कदम, केदार गुमटे, मनोज सूर्यराज उर्फ भाईजी, अजिंक्य शाबादे, प्रकाश शिंदे उर्फ बुद्धा, जॉकी थोरात, विनय जाधव व त्यांचे इतर साथीदार यांनी 3 वेगवेगळ्या 4 चाकी गाड्यांमधून लाकडी काठ्या, लोखंडी रॉड व कोयत्याने मारून गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे. तसेच त्याच्यासोबत असणारे प्रदीप मंगळवेडेकर, शिवकुमार तंबाखे, राहुल साठे, समर्थ माटे यांना मारहाण केली आहे. ही घटना दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या दरम्यान इंडियन मॉडेल इंटरनॅशनल शाळेच्या पाठीमागे रेणुकानगर येथील मोकळ्या मैदानातील एका पत्र्याच्या शेडमध्ये घडली. एकूण 9 आरोपींवर विजापूर नाका पोलिसात दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत असल्याची माहिती सोलापूर पोलीस आयुक्तालय माहिती कक्षाकडून शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास देण्यात आली आहे. ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.